सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला। कारण सुरेश धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गेले 2 महिने ज्या प्रकारे लावून धरलं, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता। आणि सुरेश धस फक्त एकच प्रकरण लावून धरून थांबले नाहीत, तर त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या संबंधित अशी अनेक प्रकरणं उकरून काढली। मग ते महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण असो, परळीतल्या बेवारस मृत्यूंचं प्रकरण असो, परळीतल्या राखेचं प्रकरण असो, हार्वेस्टरच्या सबसिडीसाठी झालेली फसवणूक असो आणि बोगस पीक विम्याचं प्रकरण असो, ही सगळी प्रकरणं धसांनी बाहेर काढली। आणि तेच धस जेव्हा धनंजय मुंडेंना गुप्तपणे भेटतात, तेव्हा सर्वांनाच धक्का बसणं साहजिक आहे। मग जर धसांना सेटलमेंटच करायची होती, तर त्यांनी हे प्रकरण उचललं कशासाठी? का फक्त पुढे जाऊन सेटलमेंट करायची हे डोक्यात ठेवूनच त्यांनी हे प्रकरण उचललं? हा प्रश्न आता निर्माण झालाय।